ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर हा कधीच कार्य करण्याचं थांबत नाही। परमेश्वर हा कधीच कायमचा विसावा घेत नाही किंवा विश्रांती घेत नाही किंवा आपल्या कार्याला पूर्णविराम लावत नाही। तर परमेश्वराचं कार्य हे सदोदित अखंडपणे चालू राहते। कदाचित आपण विश्रांती घेऊ, कदाचित एक वेळेला मनुष्याला परमेश्वराचा विसर पडत असेल, परंतु परमेश्वराला मनुष्याचा कधीही विसर पडत नसतो। सांगायचं तात्पर्य एवढंच की परमेश्वर नेहमी व्यक्तीच्या जीवनामध्ये कायमचं कार्य करत असतो, परंतु कधी आपल्याला त्याची जाणीव होत असते तर कधी आपण विसरून जात असतो। परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे की माझा स्वर्गीय पिता हा सुरुवातीपासून कार्य करीत आलेला आहे, कार्य करीत होता आणि मी देखील माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत आहे। म्हणजेच मी देखील न चुकता न थांबता कार्य करीत राहणार आहे। याचा अर्थ की परमेश्वर आपल्याला सांगत आहे की परमेश्वर कार्य करण्यासाठी कुणाची वाट पाहत नसतो, कारण जे सुंदर जे योग्य तेच परमेश्वर करत असतो। आणि जुन्या करारामध्ये आपण पाहिलेलं असेल की स्वतः परमेश्वराने आपल्या हाताने या सृष्टीची निर्मिती केली। जरी त्यांनी 7व्या दिवशी विसावा घेतला, पण त्यानंतर देखील परमेश्वर इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये सदोदित कार्य करीत होता, अखंडपणे कार्य करीत होता। तिथे विश्रांती नव्हती, तिथे पूर्णविराम नव्हता। आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या मिशन कार्याला सुरुवात केल्यानंतर तिथे तो फुल स्टॉप लावत नाही, तर आपलं कार्य अखंड चालू ठेवत आहे। या उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जणू आपल्या सर्वांना आपल्या कार्याची कामाची आठवण करून देत आहे की या भूतलावरती आपल्याला कशासाठी पाठवलेलं आहे। या भूतलावरती आपल्याला टाइम वेस्ट करण्यासाठी नाही, या भूतलावरती आपल्याला केवळ झोपा काढण्यासाठी नाही, या भूतलावरती आपल्याला आळशी बनण्यासाठी नाही, तर जीवन अगदी गतिमान बनवण्यासाठी, जीवनाचा प्रत्येक अमूल्य क्षण व्यवस्थित घालवण्यासाठी आज परमेश्वराने आपल्या सर्वांना पाचारण केलेलं आहे। आणि त्यामुळे जर परमेश्वर कार्य करत असेल तर आपण देखील जीवनाचा प्रत्येक क्षणाचा योग्य त्या रीतीने वापर केला पाहिजे, मुक्तपणे त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे। आणि जेव्हा आपलं कार्य साजेसे असते, जेव्हा आपलं कार्य चांगलं असते, तेव्हा नक्कीच परमेश्वर आपल्या कार्याला अधिक गतिमान बनवत असतो। दुसरी महत्वाची गोष्ट जो प्रभू येशू आपल्याला सांगत आहे ते म्हणजे परमेश्वर पिता केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरती नाही तर आपल्या सर्वांवरती तीच प्रीती करत आहे, कारण परमेश्वर प्रेम आहे। ज्याप्रमाणे आपला स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्तावरती अफाट प्रेम करत आहे, तीच प्रीती प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावरती करत आहे। आणि म्हणून जेव्हा आपण परमेश्वराचे शब्द ऐकतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपण त्याच्या प्रीतीमध्ये राहत होतो, त्या प्रीतीचा अनुभव आपल्याला येत असतो। आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव बापाचे मुले बनत असतो। तिसरी महत्वाची गोष्ट परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवते ती व्यक्ती मरण पावली असली तरी त्या व्यक्तीला कबरेतून मी जिवंत उठवणार आहे। कशासाठी? कारण ती व्यक्तीने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे। आणि जेव्हा ती व्यक्ती माझी वाणी ऐकणार आहे, ती व्यक्ती कबर फोडून बाहेर निघणार आहे। आपल्या प्रत्येकाला पुनरुत्थानाचा, रेझरेक्शनचा आश्वासन आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देऊन देव बापा किती प्रेमळ आहे याची आपल्याला आठवण करून देत आहे। परत एकदा आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया, आपल्या कार्याला अधिक गतिमान बनवण्याचा प्रयत्न करूया, प्रभूमध्ये आपण कार्य करूया, प्रभूच्या सामर्थ्याने आपण आपलं कार्य अगदी आनंदाने करण्याचा प्रयत्न करूया। आणि जी प्रीती आपण स्वतःवरती करतो तीच परमेश्वरावरती, मित्रावरती करण्याचा आपण प्रयत्न करूया। आमेन।